आणि आता संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय खरीपाचा आढावा। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर बँकांनी मागू नये। सिबिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। जळगावच्या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत मंत्री रक्षा खडसेंकडून कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट। पीक विम्यासह विविध योजनांचे लाभ तात्काळ मिळवण्यासाठी अर्ज। निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। कांदा चाळीत पाणी शिरल्यानं साठवलेला कांदा भिजलाय, शेतकरी चिंतेत। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच। 1 जूनपासून आजपर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद। आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। वाशिम जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे पेरण्या 70% वर गेलेल्या आहेत, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अहमदनगरमध्ये पीक विमा योजनेसाठी 1.25 लाख अर्ज प्राप्त। 15 जुलैपर्यंत अर्जाची मुदत। मागच्या वर्षी 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला होता सहभाग। नांदेड जिल्ह्यात 38% पेरण्या पूर्ण, मात्र पेरणीनंतर पावसात खंड पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नंदुरबारच्या जिल्हा परिषद शाळेत पावसाचं पाणी। पावसामुळे विद्यार्थ्यांना ओट्यावर शिकवण्याची वेळ। नाशिकच्या सिन्नरमधील दातलीत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं रिंगण। त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान। अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। अंगारक योग्याचे औचित्य साधत आता भाविकांकडून मनोभावे पूजा अर्चा। अंगारकी चतुर्थी निमित्त धुळ्यामधील सिद्धेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची री। मंदिरात अभिषेक आणि अथर्व शीर्ष पठण। नांदेडच्या अर्धापूरमधील सत्य गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी। दिवसभरात जवळपास 1 लाख भाविकांनी घेतले दर्शन। पुण्याच्या लेण्याद्रीमध्ये अंगारकी चतुर्थी निमित्तानं गिरिराजात्मक गणपतीस फुलांची आकर्षक सजावट। दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा। बीडमधील परळी वैजनाथाच्या दक्षिणमुखी श्री गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांकडून पूजा। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। शक्तीसागर परिसरात 7 ते 8 लाख भाविकांच्या राहण्याची सोय। साताराच्या कराडमधील रिक्षा संघटनांचा बंदमध्ये सहभाग नाही। विद्यार्थी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। संघटनांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना फक्त मागण्यांचं निवेदन सादर। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये उत्खननात सापडलेली मूर्ती तिथंच राहणार। नागरिकांच्या विरोधानंतर भारतीय पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण। राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात सापडली होती शेषाई विष्णू मूर्ती। नागपूरच्या बजाजनगरमध्ये महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्याप्रकरणी धमकी देत खंडणीची मागणी। आरोपीला पोलिसांकडून अटक। सोशल मीडियावरून झाली होती ओळख। वाशिमजवळील उड्डाणपुलावर लावलेल्या फलकामुळे संभ्रम। वाशिम आणि पुसदला जाणारा रस्त्याचा फलक संभ्रम करणारा असल्यानं वाहन चालकांची नाराजी। वाशिम जिल्ह्यात डेंग्यूचे 4 रुग्ण आढळल्यानं प्रशासन ॲक्शन मोडवर। रुग्णांना थंडी तापासारखा आजार असेल तर अंगावर काढू नये, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचं हे आवाहन आहे। नाशकात डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असल्यानं आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू। डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानासाठी कारणीभूत 3 रहिवासी सोसायट्यांवर महानगरपालिकेची दंडात्मक। नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ठाकरेगडाचं आंदोलन। सुरगाव परिसरातील प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या, ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांची मागणी। भुसावळच्या दीपनगर प्रकल्पात कामगारांना कायमस्वरूपी भरती करा। मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचं आंदोलन। सोलापूर जिल्ह्यामधील खत विक्रेते बिनमुदत संपाच्या तयारीमध्ये। ऐन पेरणीच्या दिवसात खत दुकानं बंद ठेवल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये आपण बघतोय अधिकाऱ्यांचं आश्वासन आहे, मात्र युवक काँग्रेसचं आंदोलन मागे। तर हरेगाव फाट्यावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। वेगवेगळ्या मागण्यांसाठी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकरी आक्रमक। वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलन।
आंदोलनाच्या निमित्ताने सांगतो गेलो तरी चालेल, परंतु लढल्यानंतर कोण संघर्ष करून चालणार नाही. नांदेड महापालिकेत दिव्यांगांकडून ठिय्या आंदोलन, शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप. शासन निर्णयाची पालिकेनं तातडीनं अंमलबजावणी करण्याची दिव्यांग कृती संघर्ष समितीची मागणी. संभाजीनगरमध्ये घरमालकाचं रात्रभर पावसात आंदोलन, करार संपला तरी भाडेकरू जागा सोडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्याचं आंदोलन. एमआयडीसी पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न. साताराच्या आरळे गावात पितापुत्राची 1,08,00,000ची फसवणूक, अज्ञात फोनवर विश्वास ठेवून बनावट ॲपमधून शेअर्सची खरेदी. सायबर क्राईम शाखेकडून तपास सुरू. चंद्रपुरात वाळूसाठी 4 महिने वाट बघावी लागणार. वाळू घटकांचे लिलाव बंद असल्याचा परिणाम, तर शासनाच्या वाळू धोरणांमध्ये देखील वाळू वाटपावर परिणाम झालाय. यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून मजुरांना डिनर सेट वाटप. वाटपादरम्यान काही महिलांना भोवळ आल्यानं गोंधळ. डिनर सेट वाटपाचं काम थांबवलंय. पुण्याच्या खेडमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या धान्याला कीड. पोषण आहाराचा निकृष्ट पुरवठा. बुलढाण्यात नियोजन कार्यक्रमानुसार पोलीस भरती सुरू. उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण. 2 जुलैपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार. लातूरच्या पोलीस भरतीला पावसाचा व्यत्यय, शारीरिक चाचणी पुढे ढकलली. उद्यापासून भरती प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार. सोलापूरच्या माढ्यातील पालवण गावामध्ये कायमस्वरूपी दारूबंदी. गावातील महिलांच्या लढ्याला अखेर यश. बीडच्या आश्रित ज्ञानेश्वर माऊली चाकरकरवाडी यांचा 24वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.